हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क प्राजक्ता भाग्याच्या लग्नात पोहोचली आणि तिने या रोहनच्या आईला सुवर्णाला पैसे देऊ केले. पण सुवर्णाने मोठा गोंधळ घातला आणि म्हणाली, मला हे पैसे नकोय, मला 10 तोळे सोनं आणि एक नवी कोरी गाडी हवी आहे, आत्ताच्या आत्ता हुंडा हवाय, नाहीतर भाग्यासारख्या कुरूप मुलीबरोबर मी माझ्या मुलाचं लग्न लावणार नाही. हे ऐकून भाग्याची सटकली आणि मग भाग्याने या रोहनला सांगितलं, तुझ्यासारख्या माणसांना हुंडा नाही तर पेकाटात लाथ द्यायला पाहिजे. आणि भाग्या चक्क लग्न मंडपात हे लग्न मोडून घरी निघून गेली. त्यामुळे सगळ्यांनीच तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते आणि भाग्या एका खोलीत बसून गणेश पूजन करत असते. पण तिचं संपूर्ण लक्ष अजून प्राजू का आली नाही. प्राजू ये ना लवकर, आज माझं लग्न आहे, मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे, प्राजू ये ना लवकर, असाच विचार भाग्या करत असते. खूप दुःखी होते. तेवढ्यात चारू, आजी, वैद्यबुवा सगळे तिथे येतात. चारू ही भाग्याच्या जवळ बसते. दोघी खूप इमोशनल होतात, रडू लागतात. आजी म्हणते, चल भाग्या, तुझ्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, बाहेर मंगलाष्टकं सुरू होतील, गुरुजींनी तुला बोलवलंय. चारू म्हणते, भाग्या असं म्हणतात की मुलीच्या आईने मुलीचं लग्न पाहू नये, म्हणून आज मी तुझ्या लग्नाला बाहेर येणार नाहीये. भाग्या खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई, माझ्या लग्नाला तू सुद्धा नाहीये आणि प्राजू सुद्धा अजून आलेली नाहीये, प्लीज प्राजूला एक कॉल कर ना, ती कोठे आहे तिला बोलव ना. तर आजी चिडून म्हणते, अगं भाग्या, आज तुझं लग्न आहे, आता कोणाचाही आणि कसलाही विचार करायचा नाही, फक्त तुझा स्वतःचा विचार करायचा. चल बाहेर. जावई बापू तिला घेऊन बाहेर चला. वैद्यबुवा भाग्याला घेऊन जात असतात. भाग्या चारूला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग वैद्यबुवा भाग्याला घेऊन बाहेर निघून जातात. चारू आता आपल्या मुलीचं लग्न होणार असा विचार करून ढसाढसा रडू लागते. आपल्या मुलीची पाठवणी म्हटल्यावर कोणत्याही आईला हे दुःख होणारच. मग वैद्यबुवा आजी भाग्याला घेऊन लग्नाच्या हॉलमध्ये येतात. सगळे लोक नवरी मुलीकडे पाहत असतात आणि मग वैद्यबुवा भाग्याला स्टेजवर नेतात. तर भाग्या ही वैद्यबुवांना म्हणते, बाबा, आज माझी प्राजू या लग्नाला नाही येणार आहे. माझी पाठ राखीनच माझ्या डोक्यावर अक्षता नाही टाकणार तर मग कसं होईल. प्राजू या लग्नाला जर पोहोचू शकत नसेल ना, तर तिला व्हिडिओ कॉल करा, कमीत कमी तिला माझं लग्न पाहू तरी द्या. भाग्या खूप रडत असते. वैद्यबुवा तिचे डोळे पुसतात आणि म्हणतात, नको काळजी करू, मी प्राजक्ताला व्हिडिओ कॉल करतो. आणि मग वैद्यबुवा प्राजक्ताला घेऊन जातात. तेथे मंगलाष्टकांची सगळी तयारी झालेली असते. रोहन उभा असतो, पण भाग्या ही प्राजक्ताचीच वाट पाहत असते. तिचे दरवाजाकडे डोळे असतात. ही गोष्ट वैद्यबुवांना कळते. वैद्यबुवा तिला जवळ घेतात आणि भाग्या ढसाढसा रडू लागते. आज माझी प्राजू या लग्नाला नाहीये हे तिला सहनच होत नाही. आणि तेवढ्यात प्राजक्ता ही लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचते. तिच्या पायाला लागलेलं असतं आणि हातामध्ये फुल भरलेली पैशांची बॅग असते. आणि ही बॅग घेऊन ती मंडपात येते आणि तिला दिसतं की भाग्या ही मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतीये. आता भाग्याला तृप्तीने हे सांगितलंय की रोहनच्या आईने हुंडा मागितलाय आणि ऐनवेळी लग्न थांबवलंय. त्यामुळे प्राजक्ताचा असा गैरसमज होतो की हे लग्न थांबलंय म्हणून भाग्या ही मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतीये. पण असं अजून तरी काही झालेलं नसतं. आणि प्राजक्ता विचार करते, आता मला हे पैसे या रोहनच्या आईला देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. हे पैसे देऊनच मी हे लग्न सुखरूप नीट करू शकते असा विचार प्राजक्ता करते. आणि इकडे सुलक्षणाने बोर्ड मीटिंगमध्ये सगळे अधिकार कंपनीचा सर्वेसर्वा म्हणून या श्रेयसला घोषित केलेलं असतं. श्रेयस आणि प्रीती खूप खुश असतात आणि तेवढ्याच सुलक्षणा मागे वळते आणि म्हणते, श्रेयस, आत्ताच या बोर्ड मीटिंगमध्ये मी तुला कंपनीचा सर्वेसर्वा म्हणून घोषित केलं आहे. पण आपली कंपनी खूप मोठ्या संकटात आहे आणि जर या संकटातून कंपनीला बाहेर काढायचं असेल
तर आपल्याकडे काहीतरी ॲक्शन प्लॅन असायला हवा आणि तुझ्याकडे तो नक्कीच असेल. सांग बरं मला, तू या ॲक्शन प्लॅनमध्ये काय करणार आहे आणि कंपनीला एवढ्या मोठ्या संकटातून कसं बाहेर काढणार आहे? हे ऐकून श्रेयसला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणाने एक जबर मास्टर प्लॅन तयार केलेला असतो. श्रेयसची चांगलीच भंबेरी उडते. त्याच्याकडे काही प्लॅन नसतो, फक्त सर्वेसर्वा व्हायचं आणि मजा मारायची एवढंच त्याचं ठरलेलं असतं. आणि आता सगळ्यांसमोर काय बोलायचं? त्यामुळे श्रेयस म्हणतो, आहे ना, माझा एक मास्टर प्लॅन आहे ना. प्रीती खूप घाबरलेली असते. सुलक्षणा म्हणते, सांग मग सगळ्यांना मास्टर प्लॅन. आणि हा मास्टर प्लॅन सांगताना श्रेयसची चांगलीच फजिती होते. श्रेयस म्हणतो, माझा मास्टर प्लॅन असा आहे की आपण जे इन्व्हेस्टर आहे ना त्यांना असं करू आणि जे करंट इन्व्हेस्टर आहे त्यांना आहे ना तसं करू. हे ऐकून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. आरव तर हसूच लागतो. प्रीतीला खूप राग येतो आणि मग सुलक्षणा सगळ्या बोर्ड मेंबर्सला विचारते, तर मग तुम्हाला असा सर्वेसर्वा पाहिजे का कंपनीला, जो आपल्या कंपनीला या संकटातून कसं बाहेर काढेल याचा प्लॅनसुद्धा त्याला माहीत नाही आहे, नीट सांगता येत नाही आहे. श्रेयस आणि प्रीतीला खूप राग येतो आणि मग सुलक्षणा ही श्रेयसला समजावून सांगते, श्रेयस, मला तुझ्या स्वप्नांची किंमत आहे. तुझी स्वप्न मोठी मोठी आहेत, मी त्याची किंमत करते. परंतु तू अजून कंपनी सांभाळण्याच्या लायक झालेला नाही आहे. कंपनी सांभाळण्यासाठी जी तयारी हवी असते ती तयारी तुझी अजून झालेली नाही आहे. आणि मी सुलक्षणा सूर्यवंशी, जेव्हा माझ्या सासऱ्यांनी ही कंपनी माझ्या हातात दिली होती तेव्हा सगळीकडे हीच बातमी छापून आली होती की सुलक्षणा सूर्यवंशी म्हणजे सूर्यवंशी इंडस्ट्रीजचा सूर्यास्त. पण मी या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे या कंपनीच्या यशाचं श्रेय जे मला मिळालं तेच कंपनीच्या अपयशाचं दुःख, कंपनीच्या अपयशाचा दोषसुद्धा मलाच मिळाला पाहिजे. सगळं हे ऐकत असतात आणि इकडे भाग्या ही कसं बसं तिचं रडू आवरते आणि मग तिच्या मंगलाष्टकांना सुरुवात होणार. इतक्यात प्राजक्ताला आठवतं की तिचं लग्न हे कोणत्या परिस्थितीत थांबवलं गेलं होतं. तिला तृप्तीचा हॉस्पिटलमध्ये कॉल आला होता की रोहनच्या आईने हुंडा मागितलाय आणि त्यामुळे हे लग्न थांबलंय. प्राजक्ता जोरात ओरडते, रोहनच्या आई, प्लीज हे लग्न थांबू नका. हे पैसे घ्या पण माझ्या बहिणीचं लग्न थांबू नका. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. आजी, प्राजू, भाग्या, वैद्यबुवा, रोहन, रोहनची आई, तृप्ती हे सगळे प्राजक्ताकडे पाहतात आणि लगेच तृप्ती ही सुवर्णाला इशारा करते, हीच आहे ती प्राजक्ता. आणि मग सुवर्णा आपला खरा रंग दाखवते. प्राजक्ता या लग्नाला आली आहे हाच धक्का अजून कोणी पचवलेला नसतो आणि तेवढ्या सुवर्णा जोरात ओरडते, थांबवा हे लग्न. आणि सगळेजण खूप घाबरतात, तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तृप्ती मात्र खूप खुश असते. इकडे चारू अजूनही त्याच रूममध्ये असते आणि खाली काय घडतंय हे तिला माहीत नसतं. सुवर्णा ही वैद्यबुवांना जाब विचारते, वैद्यबुवा हे काय? तुमच्या भाग्याला अजून एक बहीण आहे, ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवली आहे. सगळे खूप टेन्शनमध्ये येतात आणि इकडे सुवर्णा बोर्ड ऑफ मेंबर्सला हे समजावून सांगते की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, या कंपनीला या संकटातून जर कुणी बाहेर काढू शकत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मी स्वतः. आणि सत्तेन, तुम्ही श्रेयसचे वडील आहात. तुम्ही मला खरं खरं सांगा, तुमचा मुलगा ही कंपनी सांभाळण्याच्या योग्य आहे का? तो कंपनीला या संकटातून बाहेर काढू शकतो का? सत्तेन क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, हो वहिनी, या कंपनीला जर या संकटातून कुणी बाहेर काढू शकत असेल तर ती व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. माझा मुलगा हे नाही करू शकत. हे ऐकून श्रेयसला खूप राग येतो आणि सत्तेन सांगतो, फक्त मीच नाही, येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती आणि दादांना सुद्धा हेच वाटतं की कंपनीला या परिस्थितीतून तुम्हीच बाहेर काढू शकता. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होते. श्रेयस जवळ जाते आणि श्रेयसच्या हातात तिने सही करून जो पेपर दिला होता की आता तू कंपनीचा सर्वेसर्वा, हा पेपर चक्क त्याच्या तोंडासमोर फाडून फेकून देते. त्यामुळे श्रेयस आणि प्रीतीला जबर धक्का बसतो. पण आरव मात्र खुश होतो की कंपनीची धुरा आता आपल्या आईच्या सुलक्षणाच्याच हातात राहणार आहे. आणि इकडे सुवर्णाचा मोठा गोंधळ सुरू असतो. सुवर्णा वैद्यबुवांना जाब विचारते, वैद्यबुवा, का फसवलं तुम्ही आम्हाला? का नाही सांगितलं की ही तुमच्या भाग्याची बहीण आहे, तुम्हाला दुसरी मुलगी सुद्धा आहे?
तेवढ्यात रोहन म्हणतो, नाही आई, ही भाग्याची बहीण नाहीये, तर ही भाग्याची मैत्रीण आहे. तुला मी सांगितलं होतं ना, एका मुलीने मला कॅफेमध्ये बोलवून जाब विचारला होता, ही तीच मुलगी आहे. हा सगळा गोंधळ पाहून तृप्ती खूप खुश होते. तर सुवर्णा सांगते, नाही रोहन, ही भाग्याची मैत्रीण नाहीये, तर भाग्याची बहीण आहे, बहीण. आता स्वतः हिने स्वतःच्या तोंडून सांगितलंय ना की माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका. ही भाग्याची बहीण आहे, जिला या सगळ्यांनी आपल्यापासून लपवलंय. इकडे चारू ही वर रूममध्येच असते. अजून मंगलाष्टकांचा आवाज का आला नाही हा प्रश्न तिला पडतो. आणि सुवर्णा ही मोठा गोंधळ घालतच असते. प्राजक्ता आणि सगळेजण गप्प बसून ऐकून घेत असतात. सगुणा हा सगळा गोंधळ पाहते हॉलच्या बाहेर येते. आणि इकडे सुलक्षणा आणि आरवसुद्धा लग्नाच्या ठिकाणी यायला निघालेले असतात. सगुणा लगेच सुलक्षणाला कॉल करते. सुलक्षणा फोन उचलते आणि विचारते, तिकडे सगळं ठीक आहे ना? तर सगुणा सांगते, नाही मॅडम, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एवढा वेळ सगळं ठीक होत होतं, पण आता लग्न होईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा विचारते, नेमकं काय झालंय? सगुणा म्हणते, मॅडम फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे या. सुलक्षणा म्हणते, ठीक आहे. आरव म्हणतो, मॉम ड्राईव्ह मी करतो. आणि मग हे दोघेही गाडीत बसतात आणि भाग्याच्या लग्नाच्या दिशेने निघतात. आणि इकडे वैद्यबुवा हे सुवर्णाला समजवण्याचा प्रयत्न करतात. सुवर्णाताई, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्राजक्ताला ओळखत नाही का? आता सुवर्णासमोर प्राजक्ता कधीच आली नाही, म्हणून ती ओळखत पण नाही. वैद्यबुवा सांगतात, पण प्राजक्ता ही मला माझ्या मुलीसारखीच आहे, माझी दुसरी मुलगी आहे. आता ती तुमच्यासमोर का आली नाही, तिची आणि तुमची का ओळख झाली नाही, याचं गणित मला कळत नाहीये. आणि प्राजक्ताला आठवतं की आधी चारूने आणि मग त्यानंतर आजीने मला ठणकावून सांगितलं होतं की तू भाग्याच्या सासरच्या लोकांसमोर यायचं नाही. पण याबद्दल प्राजक्ता कोणाला काहीच सांगत नाही. भाग्याला सुद्धा प्रश्न पडतो की रोहनच्या कुटुंबाला प्राजक्ताची ओळख नाहीये का? असं कसं शक्य आहे? आणि सगळेजण एकमेकांमध्येच विचार करत असतात की हे नेमकं काय सुरू आहे, काय कन्फ्युजन तरी काय आहे. आणि सुवर्णा म्हणते, वैद्यबुवा, म्हणजे तुम्ही दिसतात खूप चांगले सज्जन, पण एक नंबरचे लबंडर आहात, लबंडर. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. वैद्यबुवांवर असे आरोप लावलेले कोणालाही सहन होत नाही. तेवढ्यात चारू तेथे येते आणि सुवर्णा म्हणते, तुम्ही तुमच्या सुंदर मुलीला लपून ठेवलं आणि ही कुरूप मुलगी आमच्या मुलाच्या गळ्यात बांधली. हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सगळेजण खूप दुःखी होतात. तर वैद्यबुवा म्हणतात, सुवर्णाताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. असं काहीही नाहीये. आम्ही काही जाणून बुजून प्राजक्ताला लपून ठेवलेलं नाहीये. तर सुवर्णा म्हणते, बस झालं वैद्यबुवा, तुमचे हे सगळे हेवे दावे मला चांगलेच कळतात. खोटं बोलू नका. तुम्ही हा हिरा लपून ठेवला आणि हा कोळसा आमच्या माथी मारता की काय? बिचाऱ्या भाग्याला खूप वाईट वाटतं. सुवर्णा म्हणते, तुम्ही तुमच्या या कुरूप मुलीचं आमच्या मुलाशी लग्न लावून देताय आणि तुम्ही जाणून बुजून प्राजक्ताला लपून ठेवलं. कारण जर आम्ही प्राजक्ताला पाहिलं असतं तर प्राजक्तालाच पसंत केलं असतं आणि या कुरूप मुलीबरोबर मी माझ्या मुलाचं लग्न कधीच होऊ दिलं नसतं. वैद्यबुवा दुःखी होऊन म्हणतात, सुवर्णाताई, असं काहीच नाहीये. कदाचित प्राजक्ता आणि तुमची ओळख झाली नसेल, कारण प्राजक्ताची आत्ताच नवीन नोकरी लागली आहे, ती बिझी असते. पण आम्ही काही जाणून बुजून तिला तुमच्यापासून लपून ठेवलेलं नाहीये. आणि तसंही तुम्ही भाग्याला स्वतः पसंत केलं होतं. आणि जर तुम्ही प्राजक्ताला पाहिलं असतं तर काय वेगळं घडलं असतं? सुवर्णा मात्र एकदम निर्लज्जासारखी काहीबाही बोलत असते आणि म्हणते, वैद्यबुवा, जाऊ द्या, ते सगळं सोडून द्या. तुम्ही फक्त आमची एवढ्याच गोष्टीत फसवणूक केलेली नाहीये, तर लग्न जमवताना ज्या ज्या गोष्टींचं तुम्ही वचन दिलं होतं त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही आमची फसवणूक केली आहे. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सुवर्णा म्हणते, लग्न जमवताना तुम्ही आम्हाला कबूल केलं होतं की या लग्नात तुम्ही आम्हाला हुंडा देणार, मुलीच्या अंगावर 10 तोळे सोनं आणि एक नवी कोरी गाडी आमच्या रोहनला देणार. पण त्यातलं इथे काहीच दिसत नाहीये. तुम्ही आमच्या घरासाठी वॉशिंग मशीन, ओव्हन, टी व्ही, फ्रीज या सगळ्या वस्तू देणार होतात. कोठे आहेत त्या सगळ्या वस्तू? जर त्या वस्तू नाही असल्यात ना तर हे लग्न मोडलं. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तेवढ्या चारू पुढे येते आणि म्हणते, सुवर्णाताई, सुवर्णाताई, प्लीज असं करू नका. अहो, आमच्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमच्या मुलीच्या भविष्याकडे
अशी पाठ फिरू नका, प्लीज हे लग्न मोडू नका, आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू. तर ही सुवर्णा चिडून म्हणते, हे लग्न मोडणारच आणि मला आत्ताच्या आत्ता हुंडा पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता 10 तोळे सोनं आणि नवी कोरी गाडी पाहिजे. चारूला जबर धक्का बसतो. वैद्यबुवांची काही एवढं सगळं देण्याची परिस्थिती नसते. चारू त्यांच्याकडे पाहते. वैद्यबुवा मान खाली झुकवतात. सुवर्णा म्हणते, अहो तुम्हाला जर तुमची कुरूप मुलगी कटवायची होती तर मग त्यासाठी हुंडा द्यावाच लागणार आहे. हे तुम्हाला आधीच माहिती पाहिजे होतं. आणि तुम्ही लोक आहे ना, एक नंबरचे खोटारडे आहात. अहो जेव्हा तुमचे गुरुजी आमच्या घरी आले होते तेव्हा तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मुलगी दिसण्यात चांगली नाहीये, पण माणसं खूप श्रीमंत आहेत, तुमच्याकडे चांगला पैसा येईल. मला वाटलं जाऊ द्या, मुलगी घरात सौंदर्य नाही आणणार पण लक्ष्मीता आणेल, म्हणून मी या लग्नाला होकार दिला. आणि आता तुम्ही तेच नाही करत आहात. सुवर्णाचं हे बोलणं भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्या चिडते. सुवर्णा म्हणते, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत, हुंडा हवाय, नाहीतर हे लग्न होणार नाही. तुमच्या भाग्याला मी माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. भाग्या प्राजक्ता दोघी खूप चिडतात. सुवर्णाच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो की मला हुंडा पाहिजे, आत्ताच्या आत्ता तुम्ही वचन दिलेलं सगळं पाहिजे, नाहीतर मी हे लग्न मोडणार, मी हे लग्न होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भाग्याला खूप राग येतो. भाग्या वैद्यबुवांना विचारते, बाबा या काय बोलताय? मी तुम्हाला विचारलं होतं की मुलाच्या काही मागण्या आहेत का, तेव्हा तुम्ही मला नाही म्हणालात, आणि आता हे काय बोलताय? तेवढ्या सुवर्णा म्हणते, ए भाग्या तुला कळत नाही का, तुझ्यासारख्या कुरूप मुलीला हुंडा दिल्याशिवाय कुणीही लग्न करून नेणार नाही. भाग्याला खूप राग येतो. घरातले सगळेच खूप चिडतात. वैद्यबुवांना सुद्धा राग आलेला असतो. पण आपल्या मुलीच्या सुखासाठी चारू पुन्हा एकदा सुवर्णासमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज सुवर्णाताई हे लग्न मोडू नका, माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आजी म्हणते, हो सुवर्णाताई, आज नाही पण एक ना एक दिवस आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू. पण सुवर्णा त्या सगळ्यांना ठणकावून सांगते, एक ना एक दिवस नाही, आजच. मला आजच्या आज 10 तोळे सोनं आणि नवी कोरी गाडी पाहिजे, नाहीतर मी माझ्या मुलाची वरात मागे घेऊन जाते. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. कौस्तुभ म्हणतो, काकू प्लीज आमचं ऐकून घ्या, आम्ही तुम्हाला हुंडा द्यायला तयार आहे, पण थोडा वेळ तर द्या आम्हाला, आम्ही तुमचे पैसे देतो ना. पण सुवर्णा काही ऐकून घ्यायला तयार नसते. चारू म्हणते, हो सुवर्णाताई प्लीज ऐकून घ्या, आमची मुलीची बाजू आहे. जर तुम्ही वरात मागे घेऊन गेला, हे लग्न मोडलं तर आमच्या मुलीची किती बदनामी होईल, मग तिच्याशी लग्न कोण करेल? रोहन निमूटपणे हे सगळं ऐकून घेत असतो. वैद्यबुवांनी तर आयुष्यभर काही कमवलेलंच नाहीये, त्यामुळे ते काही बोलत पण नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपण काही पैसे वगैरे हुंडा वगैरे देऊ शकत नाही. सुवर्णा म्हणते, मला जर पुढील 1 तासाच्या आत येथे नवी कोरी गाडी आणि 10 तोळे सोनं दिसलं नाही तर मी माझ्या मुलाची वरात परत नेणार. तुमच्या कुरूप मुलीशी माझा मुलगा लग्न करणार नाही. आणि हे सगळं ऐकून भाग्याची मात्र सटकते, कारण भाग्याला हे बिलकुल सहन होत नाही की ही नालायक माणसं लग्न करण्यासाठी हुंडा मागताय आणि तिला पुन्हा पुन्हा कुरूप म्हणून हिणवताय, तिला वाईट साईड बोलताय, तिच्या आई बाबा दादा बहिणी सगळ्यांचा अपमान करताय. हे भाग्याला बिलकुल सहन होत नाही आणि भाग्याचं लग्न मोडतंय हे पाहून प्राजक्ताला मात्र खूप टेन्शन येतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आणि आता भाग्याचं लग्न हे जवळपास मोडण्यातच जमा झालंय, हे लग्न काही होत नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठ राखीन मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता लगेच सुवर्णाला आपल्याजवळ असलेली पैशांची बॅग देईल आणि म्हणेल, काकू तुम्ही हे पैसे घ्या, पण माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका, माझ्या बहिणीचं आणि तुमच्या मुलाचं लग्न होऊ द्या, आणि यात जर काही पैसे कमी पडत असतील तर आम्ही तुम्हाला ते पैसेसुद्धा देऊ. माझ्या बहिणीच्या भविष्याचा विचार करून तुम्ही प्लीज असं करू नका, हे लग्न थांबू नका. पण तेवढ्यात भाग्यात चिडून म्हणेल, बस झालं प्राजू, हुंडा देणं आणि हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि आज तू माझ्या भविष्याचा विचार करून यांना पैसे देतीये. माझ्या आईबाबांनी माझ्या भविष्याचा विचार करून त्यांना हुंडा द्यायचं ठरवलंय, पण याची काय गॅरंटी?
आज आपण हुंडा दिल्यानंतर उद्या हे मला सुखातच ठेवतील. अरे यांना भस्म्या झालाय भस्म्या, यांच्या मागण्या काय कधी संपणार आहेत का? उद्या हे आणखीन काहीतरी मागतील, आणखीन मोठी गाडी मागतील, घर मागतील, पैसा मागतील, दागिने मागतील आणि एक दिवस मला या हुंड्यासाठी मारून टाकतील. हे सगळं ऐकून तेथे उपस्थित असलेल्या लोकांना जबर धक्का बसेल आणि भाग्या म्हणेल, यासारख्या माणसांना हुंडा नाही तर पेकाटात लाथ दिली पाहिजे. असं म्हणून भाग्या चक्क तिच्या मुंडावळ्या काढणार आणि या रोहनच्या तोंडावर फेकून मारणार. मग ती प्राजक्ताचा हात हातात घेईल आणि तेथून निघून जाईल आणि तेथे उभी असलेली सगळी माणसं जोरजोरात टाळ्या वाजवतील भाग्याच्या या हिमतीसाठी, भाग्याच्या या भाषणासाठी. सगळेजण तिचं कौतुक करतील. म्हणजे आता भाग्याचं लग्न ऑफिशियली मोडलंय. आरवचा रस्ता आता मोकळा झालाय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.